साईजला काय बोलणार काय म्हणली ही पहिलाच मार्क घालवलेला आहे. आज आम्ही एक पण इंग्रजी शब्दात बोलणार नाहीये. आज आम्ही मंडळी, वेलकम बॅक टू अंड्या व्लॉग्स. आणि आज आम्ही आणि आमचे सगळे फ्रेंड्स असं ठरवलेलं आहे की आम्ही पूर्ण दिवस शुद्ध मराठीत बोलणारे, एक पण इंग्रजी शब्द न वापरता. काय वाटतंय? हाऊज द चॅलेंज? आत्ताच मी इंग्लिश बोलले. ही परीक्षा तुम्हाला कशी वाटतेय? अरे बोला रे. आम्ही डिक्शनरी ओपन करतो. गुगलला तरी काय बोलणार मराठीत? तो तर ब्रँड नेम आहे तो, ते वापरू शकतो. डिक्शनरीला मराठीत काय म्हणतात? शब्दकोश. माझे तुझ्याकडे 2 कामं आहेत, तर ते तू आपलं साबुन सीपा पण मराठीत नाही. साबुन मराठी में बात करनी है. कॅलेंडर ओपन कर. त्यात 2 एक्सेप्शनल केस. आणि पोस्टला काय बोलणार मराठीत? 2 चित्रीकरणाची कामं आहेत. त्या तारखा तू बघ आणि ते 2 तू करायला घे. तारखा बघून 2च आहेत. मग आपलं वेगळे वेगळे सिंगल बोलणार होती. एक छायाचित्रीकरण एकच होणार. 2 आहेत. वेगवेगळे 2 आहेत, तर ते तू बघ तारखेनुसार आणि कर. आपलं हे साईजला काय बोलणार? साईजला काय म्हणतात? चौकोनी चौकोनी ह्याच्यात करायचंय. रोहन इज ऑल्सो हिअर गाईज. रोहन, आम्ही आता असं एक, आता इंग्लिशमध्ये थोडं सांगते. चॅलेंज नाही, आम्ही आज अशी एक परीक्षा ठरवलेली आहे की सगळ्यांनी आज एकही इंग्रजी शब्द न वापरता पूर्णपणे मराठीत बोलायचंय. हा, म्हणजे जे काही आज आपण सगळे जे काही आपण आज सगळे संभाषण करणार आहोत ते पूर्णपणे मराठीत असेल. कुणीही इंग्रजी शब्द नाही वापरायचा आहे. ह्याची यार, ब्रँडला काय बोलणार? ब्रँडची नावं इंग्रजीत चालतील, पण जे वाक्यरचना आहे ती सगळी इंग्रजीमध्ये पाहिजे. येस. करेक्ट. राहुल करेक्ट बोलला. बरोबर बोलायचंय तुला. पॉइंट मराठीत नाहीये. आपण करू शकतो. पॉइंटला काय बोलणार? बिंदू. भाई हा, तसं नाही. मार्क बरोबर आहेत, कारण जुळलं पण पाहिजे ना. नुसतं काही शब्दकोशातले शब्द नाही वापरू शकत. रचना व्यवस्थित आली पाहिजे वाक्याची. एक बिंदू कमी कर. आपला आज एक छायाचित्रीकरणाचा सिनेमा आहे, चित्रपट आहे. त्याच्यात खूप सारे यार चेंजेस को क्या बोलेंगे, बदल घडवायचे. त्याची वेळ वाढवायची आहे. तर त्याचे बदल आले की मी तुला सांगते, मग आपण बसूया. खूप मजा येणार आहे आज.
वो तू नॉर्मली भी बोल सकती थी मग खरं ऐसे एकदम ये देख. conscious. यार मेरे को नहीं आती मराठी कॉन्शियस. कितना अच्छा दिख रहा सीबा तू. मैं प्योर हिंदी मत बोलो. करेक्ट 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 सॉरी सॉरी का नाही सॉरी मराठी में क्या माफी असावी. काय दिलगिरी निलगिरी चित्रफिट म्हणतात. चित्र कशाला व्हिडिओ चित्रफिट. आपल्याला चित्रफिटात बदल घडवायचे आहेत. मी बदल आले की सांगते. चेंजेसला काय बोलणार बदल. पोस्टला काय म्हणतात टपाल टपाल किंवा पत्रव्यवहार. अरे हो अरे क्रिएटिव्ह पोस्ट असं कर. काय म्हणतात हे आम्ही इथे सर्च करतोय. सजी काय सर्जनशील. हो क्रिएटिव्ह सर्जन. मम्मी बघाचपासून तेच विचारत होते. काय म्हणली ही पहिलाच मार्क घालवलेला आहे. प्रॉब्लेमला काय म्हणतात त्रास. मला काही त्रास नाही. प्रॉब्लेम इज अनदर थिंग. आम्ही तिकडे मला काही हरकत नाही. हा हरकत. आम्ही तिकडे शब्दकोश उघडून ठेवलेला आहे. कुठे ओपन केलं लॅपटॉपला. अच्छा ओके. त्याला काय म्हणतात मराठीत ते माहीत नाही. आणि 2 शब्द नवीन शिकलो. पोस्टला सर्जनशील म्हणतात. सर्जनशील कशी गप्पा माहिती. हो खरंच बघ ना. ब्रँड्सची नावं घेऊ शकता प्रॉपर. गुगल वगैरे आता ती नावं आहेत ब्रँड्सची. पण बाकी सगळं आपण मराठीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करूयात. है ना. चप्पंडी चाला बागून ना. हे आउट ऑफ शब्दकोश आहेत आमचा. हे मराठी नाही चीटिंग आहे तेलुगू आहे. मेरे से तो पूरा दिन भर तेलुगु में बात करो सब. सरे क्या बात कर रहे हैं? हे बघ हे आय विल ट्राय म्हणे. मी प्रयत्न करीन. हे तर काही विषयच नाही. सगळंच येतं आम्हाला. हाय नमस्कार. ही आहे प्रियांका. आपण फिलामेंट. मला असं वाटतं की निम्म ऑफिस आज म्हणजे बंद असणार आहे. बोलणार नाही. वैचारिक देवाणघेवाण चालू. ओ माय गॉड. मला मी शब्द सांगितलं त्याला तो. ओ माय गॉड. सही प्रयत्न करते म्हणजे. मला सांग ग्राहकांसोबत पण आपल्याला मराठीमध्ये बोलावं लागेल. नाही ग्राहकांसोबत तुम्ही इंग्रजी बोलू शकता. कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. ग्राहकांसोबत आपण इंग्रजी बोलू शकतो बिकॉज ते आपल्या ब्लॉगच्या बाहेर आहे. प्युअर मराठी. ब्लॉग. हा छायाचित्रीकरणात तुम्ही बोलू शकता. एसीला काय म्हणतात शीत काय शिलावरण. शीतयंत्र. ठीक आहे शुभम. माझं पूर्ण लक्ष आज सिद्धीवर आहे. अरे म्हणजे चांगल्या अर्थाने लक्ष आहे. प्यारी समझ गई. रिस्टार्ट हे इंग्रजीमध्ये येतं बाय द वे. बरं आपल्याला आता यामध्ये काय करायचं आहे त्याचं मला तू संदर्भ असं स्पष्टीकरण द्यावे. तर हे जे आहे ना हे आपल्याला काळ्या आणि सोनेरी रंगाचं जे छायाचित्रीकरण केलं होतं राहुलने त्या अनुसारानुसार हे सगळं आपल्याला नव्याने बनवायचं आहे. ओके. ह्याला लागतात ते जे ह्या लाईनी आहेत ओळी आहेत त्या मी काल तुला जास्तीच्या देऊन ठेवल्या आहेत. ठीक आहे. तर त्या वापरास आणून वापरून वॉट एव्हर. दिलगिरी व्यक्त करते. भाषा हिंदी आहे पण असल्यामुळे ते आधुनिक जगामुळे
आपल्या वापरात आपली भाषा नाही आहे जी असली पाहिजे, कारण बाकी देशातली लोक त्यांची भाषा सोडत नाहीत. मग आपण आपली भाषा का सोडायची? बाकी देश सोड, भारतामध्येच हां, कितीतरी वेगवेगळ्या प्रांतातली लोक आहेत जी त्यांची हे भाषा जे आज वापरतात. आज सगळेच विचार करून बोलतात, मराठीच बोलायचे तर आपल्याला कितीतरी शब्द जे अजून माहित पण नाही आहेत. आणि असं होतं की आपल्याला सांगायचं खूप काही आहे, हा. पण ते शब्द किंवा त्या काय म्हणतात, ते वाक्यरचना सापडत नाहीये किंवा त्या लेवल पर्यंत ते बघ. लेवलला काय म्हणणार मात्रा नाही, त्या मात्रेपर्यंत, त्या मात्रेपर्यंत आपल्याला ते सापडत नाहीये. त्यामुळे आपल्याला ते काय सापडत नाही. Explain द्यावे. काय हे बघा आमचं ते सांगायला कठीण जाते आहे. हा, त्यांनी छायाचित्रीकरण माझ्यावर चालू केले, माझं लक्षच नव्हते. प्रयत्न करतोय आम्ही. केडी तूप लावून कोणतं? काय? अरे हा कुठल्या प्रांतातला प्राणी आहे? पचायला सोपं असतं त्यासाठी खातात. काय केळी? हा, पण कशी खातो तू? तूप लावून? हो खातात. खरं? हो तू बहुतेक बघ दुसऱ्या सर्च प्रांतातून कर. आला आहेस म्हणून आपल्याला असं वाटतंय की नको जाऊ दे. जरा हे काय म्हणतात, काय महाराष्ट्राची असते तर नाही पाहिजे का? नाही, हा Joke. हा भाग मी पाहिला नसेल बहुतेक. जोक दत्तूवाला जोक इज अ मराठी इंग्लिश वर्ड. जोक तूच बोलला बोलली. तू बोलला. अरे पण म्हणजे हे बघ, full विनोद sentence. विनोद विनोद. वाक्य बोलले नाही, तो बोलला म्हणून मी ते पुन्हा बोलले. हा माणूस केळ्याला तूप लावून खातो. अभी मैं गाली नहीं दे सकता, नाही, गाली नाही देणार. अब फैमिली देखती है वरना समजावून घेऊ दे. अरे मला खरोखरच जायचं. नंतर मग दुपारी मला मग आपण तू आल्यानंतर बसूया. तू नको मला जाऊन मीटिंग सांगू, मला माहित नाही कालच्या. बरं, ठीक आहे. मग मी तुला सगळं आठवण. नाही आणि अगं नाही, ते वाईट नाही. तो हात काढला तर व्हिडिओ पाठवले मी ओरिजिनल सगळ्यांनी असं, ओरिजिनल व्हिडिओ माझ्याकडे. हो, नमस्कार अपूर्वा. आज आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की कमीत कमी म्हणजे इंग्रजी शब्दच वापरायचा, मराठीत बोलायचं. स्पष्ट मराठीत बोलायचं. ओके ठीक आहे. ठीक आहे. बरं, ठीक आहे. एक पण शब्द इंग्रजीत बोलायचा जे नाही. बनवतो आम्ही जे बनवतो ते ज्या लोकांना मराठी बोलता येत नाही ना त्यांना सांग पहिले. नाही, त्यांना घ्यायचंच नाही आपण. इकडे त्यांना उलट घे, इकडे ते जास्त आपण कंटेंट देऊ शकतात. सांगितलंय ते बघ आधीच. पहिलं बघ राहिलं. नमस्कार, शुभप्रभातची भावनीजी. आज आम्ही एक आज आम्ही एक गंमत करतोय की आज आम्ही एक पण इंग्रजी शब्दात बोलणार नाहीये. आज आम्ही पूर्ण इंग्लिश आम्ही सर्व काही मराठीतच बोलणार आहे. ती घाबरली. तर तिकडे पण चालू केलं, तिकडे पण सगळ्यांना सांगितलंय. तर असं इकडे आज सगळे मराठीतच बोलणार आहेत. ती आज काही बोलणारच नाही. आता जसं माझं दुकानात कोणी आलं घ्यायला सामान, साडी घ्यायला आला, जर त्यांनी 1000 रुपये दिले आणि 500 रुपये उधार ठेवले की मी नेक्स्ट वीकला देतो, तर नाव, गाव, कोणत्या गावातून तो आलाय, नाव काय, आणि आम्ही आता एक नवीन आम्ही हे नंबर लेटेस्ट पण नव्हता. नंबर लोक पैसे नाही देत, गावातले लोक मग येतच नाही, महिना दीड महिना दिसतच नाही. ते एकदा त्यांनी उधार घेतले असं, आणि ते मला पण माहित नव्हतं. माझ्या बाबांनी एकदा शिकवलं ना, काय गाठ करा पडते. 10 वर्ष असतो तुला, मला साडी पण घालवता येते माहिती. हो, नेसता येते. नेसवता येते. लँग्वेज मध्ये सुजल बोलतोय. लँग्वेज, भाषेत. रोन्या, तुला ऐकू आलं ना तो काय म्हणलेला? अच्छा, काहीतरी बोलला तू. पहिल्याच शब्दात माती काढली. झाली माझी ऑलरेडी. ऑलरेडी इंग्रजी शब्द ऑलरेडीला काय म्हणतात मग? आधीच माझी झाली आहे माती खाऊन. अच्छा. असं 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 म्हणतात. अरे हे काय आहे? सगळ्या सगळ्या आकाराची फुलं मिळाल्या.
आकार उकार त्रिकोण चौकोन असे आहेत का? बघ, हाच मुद्दा आहे. सिद्धी बघ ग काय म्हणतात, बघ ना काय म्हणतात. जरा डोक्याला चालणार आहे ना, कसा लगेच बघितलं हे सांगा बरं काय म्हणतात. विचार करू दे. सगळ्या लांबीची लांबी नाही ग, लांबी म्हणजे लेंथ. सगळ्या आकाराचीच ना, नाही आकार इज शेप. आकारी शेप मापाची मापाची. सर्व मापाची फुलं सिद्धीला इथे मिळालेली आहेत. म्हणलं कसं काय तरी म्हणलं एवढी हुशार कधीपासून झाली. किती मार्क होते तुला मराठीत? मापाची एकटं मगासपासून सुटतंय. किती दररोजचे शब्द असतात, पण आपण सेंटेन्स मध्ये बोलताना असे वाक्यात बोलताना रोजच्या वापरांमध्ये आपण त्या गोष्टी आणि ते शब्द इन्क्लूड करत नाही. इन्क्लूड आपण ते समावेश करून घेत घेत नाही. बाप रे. अच्छा लग रहा है. आपण जसं लोक सवाल सॅटरडे करतात तसं आपण मराठी शुक्रवार फ्रायडे मराठी शुक्रवार करू शकतो किंवा असं. मराठीचा दिवस नाही केला पाहिजे, रोजच असं मराठी बोललं पाहिजे. हा नाही, आठवड्यातला एक वार आपण असं ठरवू शकतो. म्हणूनच जर आपण एक शुक्रवार दिला तर आपल्या रोजच्या दिवसात पण मराठी खूप रोजच्या दिवसात समाविष्ट होईल. आम्ही किती शांत बसलोय बरं. नाही तोच बोलतो. आजच्या छायाचित्रीकरणाचा चुकण्यापेक्षा जे नाही टॉपिकला काय म्हणणार विषय आहे तो सुजल दिवस असं आम्ही ठेवले, कारण सुजल बोलतच नाही आणि आता हे चालू केल्यानंतर तो निशब्दच झालाय. अच्छा, मग आता सुजलचं नाव बदलून आपण निशब्द करायचंय का? हे राम, अरे देवा, मी मगाशी अरे देवा असं झालं माझं. ओ माय गॉडचं. अच्छा आहे. पूर्वीला तर मगाशी विठ्ठला आठवला. अरे विठ्ठल, हे भगवानला विठ्ठल आठवलं का? आता काय करणार, माझ्यासोबत सही पड विठ्ठला पांडुरंगा नारायणा, तिथवर पोचलो आम्ही. सई तर मगाशी काय म्हणली, आम्ही दोघं काय करतो? हो विचारांची देवाणघेवाण. हो शुभम आणि ती आवाज करू नका, आम्ही इथे विचारांची देवाणघेवाण करतोय. एक नंबर. तू ह्याला काय म्हणतात, तू ह्याच्यात काय शोधतीयस? ह्या पर्स मध्ये माझं ह्या पर्स ह्या थैलीत एवढ्या महागड्या वस्तूला थैली म्हणते बया. तुझ्या गेस्टच्या थैलीत तू काय शोधतीयस? पर्स म्हटली ती. पर्स कसं थैली? वायर कसं नाही, भ्रमणध्वनीला जिवंत करण्यासाठी लागणारं अवजार. आपण नको बोलूयात. अवजार वगैरे आता काय वापरणार? आम्ही ह्याला यंत्र म्हटलं ना, यंत्र Software. संगणक म्हणतात त्याला. हा बघ. संगणकातलं software. मशीनला यंत्र म्हणतात. अच्छा, हा बरोबर आहे. आम्ही ते काय म्हणतो त्याला, शीत नाही, वातानुकूलित यंत्र म्हणतात. वातानुकूलित यंत्र. कसं सगळ्यांनी सहभाग घ्यायचा आहे. हे पण नाही कळत मला. तू कंपल्सरी म्हणणार होता ना. काय म्हणणार? सहभाग घेणं अनिवार्य आहे. तिच्या चेहऱ्याचं वातावरण बदललं. हाव बदलले. कापलेस अये छायाचित्रीकरण जर टाकले बरं ठीक आहे, ते टाकलेस तर तुझ्या ऑल सगळं काही ब्लॉगला काय म्हणतात? ब्लॉगला
छायाचित्रीकरणारच म्हणू ना आता काय नंतर एका शब्द असतो. प्रतिसाद मिळेल, ब्लॉगला काय म्हणतात? खूप प्रतिसाद मिळेल ना. हा प्रतिसाद. तुला काय म्हणायचंय? मराठी व्हिडिओ म्हणते ते. प्रतिसाद पण मिळेल, दोन्ही बाजूनी तुला प्रतिसाद मिळेल. हा खरंच थँक्यू धन्यवाद. तू म्हटलेला प्रत्येक दोन्ही शब्द बाजूनी- खरा ठरो. दोन्ही बाजूनी प्रतिसाद मिळेल, चांगला आणि वाईट असं म्हणतोय मी. Vlog की या ला काय लोकांना म्हणतात? मराठी पण येत नाही असं पण होईल. आणि दृकश्राव्य. मराठी बोलण्याचा प्रयत्न केल्याबद्दल श्रव्य. तुला मराठी बोलतोच. बापरे. नाही, मराठी शब्द हे बघ हा माणूस दृकश्रव्य बनवतो. व्हिडिओला दृकश्रव्य म्हणतात. हा विषय असा असणार आहे, मराठी बोलणे हा नाही, मराठी आपण बोलतो, इंग्रजी शब्द न वापरणे हा मराठी वाक्यांमध्ये हा विषय. बरोबर लोक कौतुक करतील त्यावेळेस. त्याच्यामध्ये त्याचा अर्थाचा अनर्थ होईल. बरोबर. मराठी येत नाही. आपल्याला ना हा असं नाहीये, आम्हाला मराठी सुंदर येतं, सुंदर इतिहास येतं, पण आपल्याला इंग्रजी शब्द न वापरता बोलणे हा. हे खूप मोठा नाही काय म्हणायचं ऋतू मला? हे आहे चॅलेंज आहे. वा रे वा बेटा वा. संघर्ष. चिटिंगला काय बोलतात मराठीत? चिटिंगला हा धोका. तू धोका दिलास, तू असं बोललास. मी बोललो नाही, मी तो शब्द जाणून घेण्यासाठी मी पण तुला काय म्हणायचं होतं? आव्हान आहे. ओ आव्हान आहे. ओके बर किती सहजरित्या इंग्रजी शब्द तोंडात येतात ना आपल्या. तेच तेच विषय. तोच विषय तोच संवाद, तीच गोष्ट. धन्यवाद. मंडळ आपला आभारी आहे. व्हिडिओला चित्रफित बोलतात. मी आता चित्रफित चित्रफित. मी सांगितलं ना तो. चित्रफित करणारा मनुष्य. चित्रफित म्हणजे जे तू आता करते, अच्छा. रेकॉर्डिंग करते, व्हिडिओ करते, त्याला चित्रफित बोलतात. रेकॉर्डिंग. हा जे रेकॉर्डिंग करते. अगं तू इंग्रजीत बोलते. आणि मी तुला सांगतेय, ते सांगायचं पण मराठीत आहे. चित्रफितला चित्रफित म्हणतात असं म्हणून. रेकॉर्डिंग. या शुभमराजे या मराठीचे बादशाह या. अच्छा. काय म्हणताय? काढून बोला. काय म्हणताय? मला ना अनिकेतला बोलताना बघायचंय मराठी. तो काहीच बोलत नाहीये, त्याचं एवढे पचार चालती. आज कसं तोंड बंद करून बसलाय बघ ना. काय म्हणायचं अंड्या तुला याच्यावर? मैं पागल हूँ, मैं पागल हूँ. काय संध्याकाळपर्यंत सगळेजण नाही का प्रधानजी आम्हाला मराठी येत नाही. डायरेक्ट माघारी. संस्कृत भाषेत गेले नाही म्हणजे झालं. नाही, थोडीशी हिंदी चालेल, पण इंग्रजी शब्द हा मातृभाषा राष्ट्रभाषा चालेल, पण दूर देशाची भाषा चालणार नाही. पल्याड देशाची. परदेशाची दूरदेशाची हा ते परदेशाची. चित्रपटामध्ये ते येतो. हो बरोबर. एडिटला काय म्हणतात? एडिटरला काहीतरी संपादित संपादित. ओ माय गॉड. बाप रे, केवढे शब्दकोश आहेत आपल्याकडे. काय म्हणणं आहे तुझं? माझं काहीच म्हणणं नाही. सीधी बात, नो बकवास. बसलास तू? खुर्ची म्हणा ना. खुर्ची हो. सिंगलमध्ये हे होते काय म्हणते त्याला. अरे खरं तू या खुर्चीत तुझा पट्टा अडकला. गेला असता त्याचा. जीव गेला असता. खूप लाजतोयस तू आज. काय विषय काय आहे तू सांग बरं. गर्लफ्रेंडला काय म्हणणार? मैत्रिणी, मैत्रिणी नाही. मैत्रिणी, प्रेमिका, प्रेयसी, प्रेमिका. दोन प्रेमिका मी झालो तुला. ते सोडून सगळे आयुष्यात. व्यवस्थित बोलला तो.